नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत मोठी खळबळजनक बातमी घेऊन आलो आहे. तर चला बातमीचे स्पष्टीकरण करूया. परभणी जिल्ह्यात शालेय शिक्षण विभाग अतिशय मोठी खळबळ चव्हाट्यावर. काय घडलं ते पहा. जावक क्रमांक फेराफेर, बनावटीने मिळवली नोकरी, 154 शिक्षक कर्मचारी गेले घरी. संबंधित बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. छत्रपती संभाजीनगर नोंदवलेल्या जावक क्रमांकाच्या खाली रिकाम्या असलेल्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोकरी मिळवणाऱ्या 154 जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण संचालक अनिल कांबळे यांनी नुकतेच काढले आहेत. त्याशिवाय संबंधितांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुली, दोषी असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आले आहेत. या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यात शालेय शिक्षा विभागात अतिशय मोठी खळबळ उडाली आहे. सदरचा हा घोटाळा लोकमतने उघडकीस आणला आणि 16 ते 18 एप्रिलच्या दरम्यान या कालावधीत लोकमतने ही मालिका लोकमतच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणली. त्यावर शिक्षण उपसंचालकाने कारवाई शिक्कामोर्तब झाले. परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागात 2015-16, 2016-17, 2017-18 या 3 वर्षामध्ये 53 जावक क्रमांकामध्ये उपरी लेखनाच्या नोंदी संबंधितांनी संचिकांना देण्यात आलेल्या नमूद केले. या नोंदीनुसार 154 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थेट नोकरी मिळाली. परभणी जिल्ह्याच्या तत्कालीन शिक्षण अधिकारी वंदना वाहुळ यांच्याकडे सदरील शिक्षक संचिका मान्यतेसाठी आल्यानंतर बोगस भरती प्रक्रिया त्यांनी उघडकीस आणली. त्यानुसार शिक्षण अधिकारी वंदना वाहुळ यांनी 8 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षण संचालक, उपसंचालक, जिल्हा परिषदेचे कार्यपालन अधिकारी यांना पत्र पाठवून शिक्षण विभागात शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची बोगस भरती नियमबाह्य भरती झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार शिक्षण उपसंचालकाने हिंगोलीचे तत्कालीन शिक्षण अधिकारी PB पावसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. चौकशी समितीमध्ये छत्रपती संभाजीनगर मधील वेतन अधीक्षक BS पालवे, सोनपेठचे गट शिक्षण अधिकारी सोकेत पठाण हे सदस्य होते. समितीने 11 नोव्हेंबर 2020 रोजी अहवाल सादर केल्यानंतर घोटाळा उघडकीस आला. 53 जावक क्रमांकामध्ये नोंदी खाली विशिष्ट प्रकारच्या खुणा करून तसेच खाडातोड करून इतर नोंदी घेण्यात आल्याचे दिसून आले. अहवालानंतर शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी संस्थाचालक, नेमणूक झालेले शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची सुनावणी घेतली. संबंधिताच्या सेवा रद्द करण्याचे आदेश उपसंचालकांनी काढले. तब्बल 154 जण घरी गेले आहेत. शिक्षण अधिकारी, वेतन अधीक्षक अडचणीत. बनावट जावक क्रमांकाच्या आधारे थेट नोकरीत घेण्यास मान्यता देणाऱ्या शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षण अधिकारी व वेतन पथकातील वेतन अधीक्षकासह इतरांवर या प्रकरणी कारवाई होणार आहे. त्याविषयीचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी परभणीच्या विद्यमान शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी नोकरी मिळवून दिली किंवा ज्यांनी मिळवून घेतली त्यांच्याकडून वेतन वसुलीचे नियमाच्या आधारे घेतला जाणार आहे. नेमणूक झालेले वर्ग कर्मचारी वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेतन वसुली करता येते की नाही याविषयी शिक्षण विभागाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
आणि या प्रकरणामुळे परभणीच्या शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षण अधिकारी अडचणीत आले आहेत. आणि चौकशीच्या अहवालातून स्पष्ट झाले की परभणी जिल्ह्यातील मुख्य जावक क्रमांकाच्या खाली उपजावक क्रमांक टाकून काही नेमणुका झाल्या. चौकशीत अहवालात स्पष्ट झाले, शिक्षण आयुक्ताच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालकांनी कार्यालयाने सुनावणी घेऊन संबंधितांच्या सेवाच्या मान्यता देणारे आदेश रद्द करण्याची कारवाई केली आहे. यांची संपूर्ण चौकशीचे काम श्री अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत संपूर्ण चौकशी पूर्ण केली. परभणी जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये बोगस शिक्षक भरती हे प्रकरण उघडकीस आलं आणि ते आपण स्पष्ट व्हायरल केलेलं आहे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत. आपणास व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.